मित्रांनो, कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2025 हा महिना चांगला असणार आहे. वर्षाची सुरुवात दमदार होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जानेवारी 2025 हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी काही चांगल्या घटना घेऊन आलाय. त्यापैकीच एक घटना म्हणजे तुम्ही तुमचं जे काही ध्येय आहे ते तुमचे घरचे आणि तुमचे मित्रमंडळी यांच्या सहकार्याने पूर्ण करणार आहात. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या मंडळींसाठी चांगली बातमी म्हणजे वरिष्ठांबरोबर असणारे तुमचे मतभेद दूर होऊ शकतात. वरिष्ठ तुमच्याशी दयाळूपणे वागू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही निर्णय तुमच्या कामासंदर्भात आहेत त्याचा सन्मान केला जाईल. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लांबच्या किंवा कमी अंतराच्या प्रवासाला जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि या सहली सुद्धा खूप यशस्वी ठरणार आहेत. आणखीन कोणत्या चांगल्या घटना कर्क राशीसाठी जानेवारी महिन्यात घडणार आहेत, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. अतिशय भावनाप्रधान असणारी, संवेदनशील असणारी कर्क रास. कर्क राशीची लोक प्रचंड प्रेमळ असतात. समोरच्यावर भरभरून प्रेम करतात. कधी कधी त्यांच्या या भावनाप्रधान असण्याचा तोटाही त्यांना होतो, कारण समोरची व्यक्ती यांच्या या सेन्सिटिव्ह स्वभावाचा गैरफायदा सुद्धा घेते. पण तेवढ्या एका बाबतीत जर ही लोक सजग राहिली तर कर्क राशीसारखे नातेसंबंध इतर कुठल्याही राशीचे लोक सांभाळूच शकत नाहीत. इतके प्रेमाने हे लोकांना बांधून ठेवतात. अशा या कर्क राशीसाठी जानेवारी महिना काय घेऊन आलाय बरं, ते आता बघूया. कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना थोडा चढ उतारांनी भरलेला असू शकतो. म्हणजे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमची नियोजित कामं पूर्ण होताना काही अडचणी येऊ शकतात. पण या काळात कर्क राशीच्या लोकांनी कोणतीही चांगली संधी हातातून जाऊ देऊ नये, अन्यथा नंतर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते. या महिन्याच्या मध्यात तुम्हाला काही आर्थिक समस्या सुद्धा जाणवू शकतात. पण तुम्ही उच्च शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात असाल तर मात्र हा महिना तुम्हाला निश्चितच यश देणारा ठरणार आहे. व्यावसायिकांना या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात व्यवसायात नफा मिळेल. सुखसोयींशी संबंधित गोष्टींवर कर्क राशीच्या लोकांचा या महिन्यात खर्च होऊ शकतो. त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रियजनांसाठी थोडा वेळ काढावा लागेल. नोकरी करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर नोकरी करणाऱ्यांना भाग्याची साथ मिळू शकते. अर्थात काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील, नाही असं नाही, पण तुमची चिकाटी, काम करण्याचं तुमचं कौशल्य या गोष्टी तुम्हाला यश मिळवून देतील. जानेवारी महिन्यात तयार होणारा बुधादित्य राजयोग हा राजयोग सुद्धा कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. मग तुमचा आर्थिक लाभ होऊ शकतो किंवा तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक परिणाम या राजयोगाचे तुम्हाला मिळू शकतात. तसं तर फक्त जानेवारी महिनाच नाही तर 2025 हे येणारं जे वर्ष आहे या वर्षाचे सुरुवातीचे 3 महिनेच कर्क राशीच्या लोकांसाठी निश्चितच सकारात्मक परिणाम देणारे ठरणार आहेत. कारण लक्ष्मीनारायण योग सुद्धा या काळामध्ये तयार होईल, जो कर्क राशीच्या लोकांची त्यांच्या पैशाशी संबंधित ज्या समस्या आहेत त्यातून सुटका करेल. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी 2025 हे वर्ष सुरुवातीचे महिने तरी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत नशीब साथ देते असंही तुम्हाला वाटेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नवीन वर्षात तुम्हाला समस्यांपासून दिलासा मिळताना दिसेल. त्यामुळे तुमचा आनंद वाढेल. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या नवीन वर्षामध्ये तुमची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. याशिवाय घरामध्ये काही शुभ घटना घडण्याची सुद्धा शक्यता आहे. हे झालं सुरुवातीच्या 3-4 महिन्यांचं. पण जर तुम्हाला संपूर्ण वर्षात काय घडणार आहे, कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला चिंतेत टाकणाऱ्या घडणार आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर 2025चं संपूर्ण राशी भविष्य कर्क राशीचं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तो व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या किंवा वैवाहिक दृष्टिकोनातून, कौटुंबिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी 2025 हे वर्ष कसं असणार आहे ते सविस्तर सांगण्यात आलंय. तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला तुमच्या येणाऱ्या भविष्याचा अंदाज देईल. याशिवाय फक्त जानेवारी महिन्याबद्दल बोलायचं झालं तर जानेवारी महिन्यात नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी बोलण्यात थोडासा उद्धटपणा असेल तर तो टाळा. तसं तर कर्क राशीचे लोक स्वतःहून समोरच्या व्यक्तीला दुखवत नाहीत, पण कधी कधी आपला तोल जातो आणि आपण समोरच्याला उद्धटपणे बोलतो. तर या गोष्टी खास करून जानेवारी महिन्यामध्ये टाळाव्या, कारण त्यामुळे समस्या मोठं स्वरूप घेऊ शकतात. त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यात काही समस्या आहेत, त्या समस्या दूर व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ज्योतिषशास्त्रीय उपायसुद्धा करू शकता. त्यामध्ये कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिवशंकराची उपासना करणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरतं. मग त्यामध्ये शिवसहस्रनामाचा पाठ करणं असेल किंवा सोमवारी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं असेल किंवा शिवस्तोत्राचं पठण करणं असेल, यापैकी कुठलीही गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला मानसिक बळ या उपासनेने मिळेल.
कर्क राशीच्या लोकांना मानसिक बळाची आवश्यकता असते, कारण त्यांचं भावना प्रधान असणं बऱ्याचदा त्यांना अडचणीत आणतं आणि म्हणूनच भगवान शिवशंकरांची उपासना केल्याने तुमच्या मनामध्ये निर्माण होणारा सगळा संभ्रम दूर होऊन तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.